नमस्कार सगळ्यांना. कुकिंग विथ शीतल या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे. तर आजची रेसिपी आहे साबुदाणा वडे. त्यासाठी इथे मी 1 कप साबुदाणा घेतलेला आहे. ते आपण आता भिजत घालूया. साबुदाणा असा मस्त धुवून घ्यायचा. एक वेळेस धुवून घ्यायचा साबुदाणा. मग थोडंसं पाणी ठेवून त्यामध्ये ना 5 मिनिट ठेवून नंतर त्यामधलं पाणी काढून आपण साबुदाणा भिजायला ठेवायचा. असं हे बघा. आता याच्यावरती झाकण ठेवून 4 ते 5 तास भिजून घेऊया आपण साबुदाणा. आता हे माझा साबुदाणा भिजून झालेला आहे. हे बघा, इथे साबुदाणा घेतलेला आहे, जिरा, शेंगदाण्याचा कूट, शिजलेला बटाटा आणि हिरवी मिरचीचं वाटण. तर चला आता आपण हे सर्व एकत्र करून मस्त साबुदाणा वड्याची तयारी करून घेऊया. त्यामध्ये मी बटाटा टाकलेला आहे साबुदाण्यामध्ये. नंतर शेंगदाण्याचं कूट टाकून देऊया याच्यामध्ये. शेंगदाण्याचा कूट जसं तुम्हाला आवडेल तसा तुम्ही टाकू शकता. इथे मी 1.5 चम्मच जिरा घेतलेला आहे. 5 ते 6 हिरवी मिरचीचं वाटण करून घेतलेलं आहे. तिखटही तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता. इथे मी चवीनुसार मीठ टाकून घेते. आता हे सर्व मिश्रण एकत्र करून याला मस्त मळून घेते व्यवस्थित. हे जरी कोरडं पडलं तरी तुम्ही याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून व्यवस्थित करून घेऊ शकता. आता इथे मी वडे बनवून घेते. हे बघा, सर्व वडे मी एकत्र बनवून घेते. आता हे वडे रेडी आहेत. आता मी तेल गरम होण्यासाठी ठेवले. तेल गरम झालेलं आहे. आता यामध्ये एक एक करून आपण वडे सोडून देऊया तेलामध्ये. तेल चांगलं गरम होऊ द्यायचं, तेव्हाच आपण वडे सोडणार यामध्ये. मीडियम टू हाय हीट वरती आपण तेल तापवून घेतलेलं आहे. हे बघा, ब्राऊन कलर येईपर्यंत आपण फ्राय करून घेतलेला आहे. कलर किती छान आलेला आहे बघा. आणि हे राहिलेले वडे पण आपण आणखी तळून घेऊया. हे पण आता रेडी होत आलेले आहेत. आता हे मी काढून घेते आणखी. हे बघा, रेडी आहे. आणि ही आपली आता फायनल डिश. वडे रेडी झालेले आहेत. दह्यासोबत खूप छान लागतात. हे बघा. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.